एम.आय.एस आणि रिपोर्ट या यूट्यूब चॅनलमध्ये मी अमोल आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मागील व्हिडिओमध्ये आपण स्मॉल आणि लार्ज या दोन फॉर्म्युलेविषयी जाणून घेतलं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण काउंट ए आणि ॲव्हरेज ए या दोन फॉर्म्युलेविषयी जाणून घेणार आहोत. सुरुवातीला पाहूया आपण काउंट ए. जसं आपण काउंट हा फॉर्म्युला वापरतो त्याच पद्धतीने आपण काउंट या फॉर्म्युलेचा यूज करतो. त्याच्यामध्ये डिफरन्स काय आहे तो आता समजून घेऊया. सुरुवातीला बिटवीनचा यूज करून आपण एक रँडम डेटा बनवून घेऊया. 10,50 ब्रॅकेट क्लोज एंटर. कंट्रोल डीने आपण ड्रॅग करू शकतो. कॉपी, राईट क्लिक, 1 2 3 स्पेस. ठीक आहे. सुरुवातीला काउंट फॉर्म्युला पाहूया. काउंट. मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की काउंट हा फॉर्म्युला दिलेले नंबर्स आहेत त्यांचा काउंट करण्यासाठी वापरतो. थोडक्यात पहा, काउंट पूर्ण डेटा सिलेक्ट करायचा आपल्याला, ब्रॅकेट क्लोज आणि एंटर. म्हणजे या ज्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत या टोटल 9 नंबर्स आहेत. ठीक आहे. पण कधी काय होतं एक्सेलमध्ये, हा जो नंबर्स डेटा आहे याच्यामध्ये काही जर टेक्स्ट ॲड असतील तर त्यावेळेस आहे ना हा काउंट हा फॉर्म्युला यूज होत नाही. कारण काउंट हा फॉर्म्युला फक्त नंबरसाठी आहे. फॉर एक्झाम्पल बघूया काउंट ए. ठीक आहे. त्याच्या डेटामध्ये मी 2 टेक्स्ट ॲड करतो. थोडक्यात सचिन, विराट आणि धोनी, हे 3 टेक्स्ट ॲड केलेले आहेत मी. आता आपण सुरुवातीला काउंट हा फॉर्म्युला पाहूया. काउंट या फॉर्म्युल्याने आपण पाहूया यांचा काउंट किती येतो. पाहिलं याच्या ठिकाणी आपल्याला आलं आहे 6. म्हणजे जेवढे नंबर्स आहेत फक्त तेवढेच त्या काउंट या फॉर्म्युल्याने काउंट केलेले आहे. ठीक आहे. पण ज्यावेळेस आपण हा काउंट ए हा फॉर्म्युला वापरतो तर काउंट ए फॉर्म्युल्यामध्ये आपण बघूया काय होतं आहे. इज इक्वल टू काउंट, खालचा फॉर्म्युला काउंट ए, टॅब, पूर्ण डेटा सिलेक्ट केला, ब्रॅकेट क्लोज आणि एंटर. पाहिलं तर काउंट या फॉर्म्युलामध्ये आपण टेक्स्ट आणि नंबर या दोन्हीचाही यूज करू शकतो. पण ज्यावेळेस मग अशा पद्धतीने आपल्याला समजते की ज्या ठिकाणी टेक्स्ट आणि नंबर या दोन्ही जर डेटामध्ये इन्क्लूड असेल तर त्यावेळेस आपण वापरणार काउंट ए, आणि ज्या ठिकाणी फक्त नंबर्स असतील त्या ठिकाणी आपण वापरणार काउंट. ठीक आहे. तर अशाच पद्धतीने दुसरा एक फॉर्म्युला आहे तो आहे ॲव्हरेज ए. ॲव्हरेज ए सेम असंच आहे की ॲव्हरेज हा फॉर्म्युला आपण नंबरसाठी वापरला आणि ज्या ठिकाणी टेक्स्ट आणि नंबर दोन्ही असतील त्या ठिकाणी आपण ॲव्हरेज एचा वापर करणार. सुरुवातीला आपण ॲव्हरेज बघूया. डेटा इकडचाच घेऊया कॉपी पेस्ट करून. ॲव्हरेज काढूया. इज इक्वल टू ॲव्हरेज, डेटा सिलेक्ट करायचं पूर्ण, ब्रॅकेट क्लोज एंटर. या ठिकाणी ॲव्हरेज आलेला आहे आपले 30.7788. ठीक आहे. पण ज्यावेळेस आपण डेटामध्ये टेक्स्ट ॲड करतो त्यावेळेस त्याचे ॲव्हरेज आपण पाहूया किती येते. इक्वल टू ॲव्हरेज, पूर्ण डेटा सिलेक्ट करूया, ब्रॅकेट क्लोज आणि एंटर. या ठिकाणी ॲव्हरेज आलेलं आहे 29. म्हणजे त्याने काय केलं आहे, जेवढे नंबर्स आहेत त्याच्यामधून टेक्स्ट कमी केलेला आहे, टेक्स्टचा काउंट घेतलेला नाही. फॉर एक्झाम्पल समजून घेऊया आपण तो. आता याची पूर्ण टोटल किती होते, 277.
तर फक्त नंबरचीच टोटल करूया आपण. दोन्हीची टोटल आले आहे 174, 174. ठीक आहे. आणि नंबर किती आहेत? 9 आहेत. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये 9मध्ये 10 टेक्स आहेत, म्हणजे नंबर्स आहेत 6. ठीक आहे. मग त्याने काय केलेलं आपण इज इक्वल टू 74 डिवायडेड बाय 6. टोटल आहे ॲव्हरेज किती आले? 29. अशा पद्धतीने त्याने काउंट केलेलं आहे. म्हणजे जिथे जिथे टेक्स्ट असेल त्या ठिकाणी तो टेक्स्टला स्किप करणार, फक्त नंबरची व्हॅल्यू काउंट करणार आणि ॲव्हरेज काढणार. ठीक आहे. पण जर आपल्याला टेक्स्ट इन्क्लूड करून जर ॲव्हरेज काढायचं असेल तर त्यावेळेस काय करणार? तर त्यावेळेस आपण वापरणार ॲव्हरेज ए. ॲव्हरेज ए हा फॉर्म्युला वापरणार. आता पाहूया तो काउंट करते का. कॉपी पेस्ट. ठीक आहे. इज इक्वल टू ॲव्हरेज. ॲव्हरेजच्या खालीच आहे ॲव्हरेज ए. टॅब पूर्ण डेटा सिलेक्ट केला आपण, ब्रॅकेट क्लोज आणि एंटर. आता ॲन्सर किती आले? डिफरंट आले. ज्यावेळेस ॲव्हरेज वापरलं त्यावेळेस 29 आलं. ज्यावेळेस ॲव्हरेज ए वापरलं त्यावेळेस 19.33 आलेलं आहे. आता हे कसं आलं ते पण समजून घेऊया आपण. याची टोटल किती आहे? 174 आली होती वाटतं. हां, टोटल आली होती 174. ठीक आहे. तर मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की त्यांची संख्या होती 6. त्यानुसार ॲव्हरेज आलं होतं इज इक्वल टू 74 डिवायडेड बाय 6. ठीक, 29. हे आपण वापरलं होतं ॲव्हरेजनुसार. ठीक आहे. आता ॲव्हरेजनुसार टोटल तेवढीच आहे, फक्त त्यांनी काउंट किती घेतला आहे? टेक्स्ट आणि नंबर दोन्ही काउंट केलेत. दोन्हीचा काउंट किती येतो आहे? 9. तर दोन्हीचं काउंट 9 आलेलं आहे. तर आपण त्यांनी काय केलं? 9 म्हणजे इज इक्वल टू 74 डिवायडेड बाय 9. अशा पद्धतीने त्याने 19.33 हे आन्सर दिलेलं आहे. तर म्हणजे तुम्हाला समजलं असेल, ज्या ठिकाणी नंबर्स असतील त्या ठिकाणी आपण काउंट आणि ॲव्हरेज हे दोन फॉर्म्युले वापरणार, आणि ज्या ठिकाणी डेटामध्ये नंबर आणि टेक्स्ट हे दोन्ही इन्क्लूड असतील त्यावेळेस काउंट ए आणि ॲव्हरेज ए हे फॉर्म्युले आपण यूज करणार. ह्याची तुम्ही भरपूर प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस केल्याशिवाय लक्षात राहणार नाही. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.